नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या गगनतेच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत द्वितीय सत्रांत परीक्षेचा प्रश्नपत्रिका ही आहे। इयत्ता 9वी, विषय आहे गणित भाग 1, वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40। मराठी माध्यमाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण अधिक सरावासाठी पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य तो पर्याय निवडा। ही मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका आहे। 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद खालीलपैकी कोणते? तर 10 याचं उत्तर असेल। आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। आवडल्यास हा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवा। दुसरा प्रश्न आहे, अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, तर त्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती? आपण जर कॅल्क्युलेट केलं, या बाजूला रफ मी इथं तर करत नाही आहे, याचं उत्तर येईल 10। विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी 80C म्हणजे 80C कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपये वजावट मिळते? 1.5 लाख रुपये। हे जुन्या अभ्यासक्रमानुसार 1.5 लाख आहे, आत्ता 2.5 लाख आहे, परंतु आपण जे पुस्तकात आहे त्याच्यावरतीच आपण विश्वास ठेवणार आहोत। 4, 25 ते 30 या वर्षाचा वर्गमध्य कोणता? 30। पुढीलपैकी प्रश्न सोडवा। आता तुम्हाला हे इथे रेड पेनने सोडवल्यामुळे तुम्हाला अक्षर दिसेल की नाही स्पष्ट मी सांगू शकत नाही, कदाचित दिसेलही, काय असेल तर सांगा। पुढील प्रश्न सोडवा। पुढील शतमाने संक्षिप्त स्वरूपाच्या रूपात लिहा। 44:100 म्हणजे 44 10 100 असं दिलेलं आहे। आणि दुसरी तुम्हाला दिलेलं आहे 3x + 2y = 10, 2x + 3x = 5। तर x आणि y ची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे। यासाठी सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला यांची दोन्हीची ॲडिशन करून किंवा मायनस करून एक 2y xy एक तर मल्टिप्लाय करावं लागेल, किंवा दोन्हीकडे सिम्बॉल सारखे असतील तर या 2ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करा किंवा या 3ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि कॅल्क्युलेट करून xy ची व्हॅल्यू काढा। दुसरा आहे मोठा क्वेश्चन्स 1 मार्क्ससाठीच आहे, हा पण छोटाच आहे। एका व्यक्तीने 2018-19 मध्ये मिळालेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष कोणते येईल? तर 2019 आणि 20 येणार आहे, कारण ते असेसमेंट इयर आणि आर्थिक फायनान्शियल इयर वेगळं येणार। 45 ते 65 या वर्गाची वरची आणि खालची मर्यादा लिहा। वरची मर्यादा 45 असणार, वरची मर्यादा 65 असणार आणि खालची मर्यादा 45 असणार, अशा प्रकारे। पुढील विधानापैकी रिकाम्या जागा सोडवा। 3A3 B7 4A इथे 3 आहे, 9B इथे 7 आहे, 4A + 9B इथे 3 + 7 आहे, 4A + 9B इथे 10 येणार आहे, 3 + 7 इथे 10 येते। सुमितने एका व्यवसायामध्ये 50,000 रुपये गुंतवले, वर्षाच्या शेवटी त्याला 10,000 रुपये 10% नफा झाला, तर त्याचा नफा किती झाला? आता 50,000वरती जर 10% नफा आपला काढायचा असेल तर सगळ्यात सोपी ट्रिक्स काय आहे पहा, इथे तुम्हाला बॉक्स ऑलरेडी दिलेला आहे, तुम्हाला वेगळं डोकं लावायची आवश्यकताच नाही आहे। इथे 10% नफा काढायचा आहे। 5,000 गुणिले 10/100। आपण जेव्हा नफा काढतो ना, टक्केवारी काढतो, तेव्हा त्याला /100 असते, लक्षात ठेवा, कारण 100पैकीच आपण टक्केवारी काढतो, म्हणून टक्के हा शब्द आला, पर्सेंटेज हा शब्द आला की तिथं 100 आलं असं समजून चला। 10%, 10/100 काटाकाटी जर केली, हे 2 0 कट केले, वरचे 2 0, तर किती आले? 5,000, म्हणजे आपले 5,000 एवढी त्याची 10%ने अमाऊंट होते, हे त्याचं आपलं उत्तर मिळालेलं आहे। हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी विचारलेला आहे। पुढील सारणी पूर्ण करा। ताळ्यांच्या खुणा दिलेत पहा। 10 ते 20, 12, 12 ते 14, 14 ते 16, 16 ते 18 अशा प्रकारे ताळ्यांच्या खुणा दिलेल्या आहेत। वारंवारिता आणि संचित वारंवारिता किंवा त्यापेक्षा जास्त असं आपल्याला काढायचं आहे। 5 आणि 4 इथे 9 आहेत पहा, 5-5चे बंच आहेत, स्टॅटिस्टिक्स बोलतो आपण त्याला। 15 आणि 3 18, इथं 18 आलेले आहेत। मग इथं काय येणार आहे? 50 - 9 किती आले? या 50मधून हे 9 मायनस करायचे आहेत, 41 आलेले आहेत। ऑलरेडी काही बॉक्सेस तुम्हाला दिल्यामुळे तुम्हाला अंदाज येऊ शकतो की इथं काय संख्या येऊ शकते। विदाऊट एनी स्टडी तुम्ही हा बॉक्स आरामात सोडू शकता। 5 आणि 5 10 आणि हे 3 13 झालेले आहेत। आता 41मधून आपल्याला हे 18 मायनस करायचे आहेत, असं क्रॉस मायनस करतो आपण। 41मधून 18 मायनस केले तर 33 येणार आहे। या ठिकाणी पहा 10 आलेले आहेत, म्हणजे इथं 23 - 13 आलेलं आहे, म्हणजे 23मधून 13 वजा करायचे, तर उत्तर आले 10। शेवटची संख्यासुद्धा आपली 10 आलेली आहे। अशा मिळून सर्वांची टोटल जी आहे ती 50 आपली आलेली आहे। ही 50 आणि ही 50 आपली बरोबर जुळलेली आहे, म्हणजे आपली ही वारंवारिता आणि संचित वारंवारिता बरोबर आलेली आहे, असं आपण अंदाज लावू शकतो। पुढीलपैकी कोणतेही 4 उदाहरणं तुम्हाला इथे दिलेली आहेत पहा। 8 गुणांसाठी आहे, 4 प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांना आहे। दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा। आता मध्यक जेव्हा काढायचा असतो तेव्हा आपण काय करतो पहा, 59, 75, 68, 70, 74, 75 आणि 80
अशा 7 संख्या दिलेल्या आहेत. तर आपण काय करतो, एक्स मायनस एक्स इंटू 90 अपॉन 100 इंटू 1 ह्याचं उत्तर आहे ते, सॉरी याचं उत्तर आहे. तर या सर्व संख्यांची बेरीज डिवायडेड बाय तेवढ्या संख्या असतात 3 आणि 3 7ने त्याला डिवाईड करा. आलेली संख्या त्याची मध्यक निघणार आहे. ठीक आहे. किंवा दोन्हीमधल्या 2 संख्या मध्यक घ्या, संख्या असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने लावा. 2 संख्यामधल्या घ्या, त्याला डिवायडेड बाय 2 करा, त्यांची प्लस करून डिवाईड त्या 2ने डिवाईड करा. दुसरा आहे अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ही खर्च करते आणि महिन्याला 120 रुपयाची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम किती काढा. आता तिला जेवढी रक्कम पाठवतो ना आपण, त्यापैकी ती 90% रक्कमच खर्च करते आणि त्यातील 120 रुपयाची बचत करते. म्हणजेच काय, खर्च मायनस उत्पन्न मायनस खर्च बरोबर बचत. एक्स मायनस एक्स इंटू 90% इंटू 120. तर आपण 10x मायनस 90x करूया आपण, डिवायडेड बाय 100 जर केलं तर काय येणार आहे, 10x अपॉन 100 इज इक्वल टू 120. म्हणजेच x इज इक्वल टू 120 इंटू 100 डिवायडेड बाय 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 1200. म्हणजे तिला पाठवून देणारी रक्कम जी असते ती 1200 असू शकते. खालील एक सामायिक समीकरण आहे ते सोडवायचे. 2x प्लस वाय मायनस इज इक्वल टू 5 आहे. 3x मायनस वाय इज इक्वल टू 5 आहे. तर 5x बरोबर आपण इथे ॲरेंज करू शकतो. 5x जर इकडे घेतला तर काय येणार आहे, 5x बरोबर 10 आणि x बरोबर 10ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. म्हणजे आपण समीकरणामध्ये xची व्हॅल्यू टाकून समीकरण सोडू शकतो. दुसरा आहे प्लस ABC या तिन्ही संख्या पारंपरिक प्रमाणात दिल्या आहेत. a इज इक्वल टू 3, c इज इक्वल टू 27, तर b इज इक्वल टू किती असेल, तर तुम्ही ते रेशो त्याचा काढायचा आहे. b इज इक्वल टू 9 येत आहे, तुम्ही सोडून पहा. चौकोन ABC हा समांतरभुज चौकोन आहे. त्याचा अँगल A अँगल B यांच्या मापांचं गुणोत्तर 5:4 आहे. तर बीचे माप काढा. आता दोन्हींचा रेशो तुम्हाला 5:4 दिलं आहे आणि बीचं माप काढायचं. यासाठी तुम्हाला काय कळलं, अँगल A 5x आहे, अँगल B हा 4x आहे. अँगल A व B हे समांतर चौकोनाचे आहेत, म्हणजेच लगतचे कोन आहेत. लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणजे A प्लस B जो आहे तो 180 येणार आहे. म्हणजे 5x प्लस 4x इज इक्वल टू 180. तर तुम्हाला दोन्हींची बेरीज किती झाली, 5 आणि 4चे 9x. 9x इज इक्वल टू 180. 9 इकडे डिवाईड होणार आहेत, म्हणजेच काय येणार आहे 80. बरोबर आहे. 9ने याला डिवाईड करायचं 180ला, म्हणजे उत्तर आलं तुमचं 80. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्या 80 येते. किती येते, 80. अशा प्रकारे. ठीक आहे. चला तर मग पुढीलपैकी एक कृती पूर्ण करायची. कृती ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेली आहे, याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही आहे. 2 संख्यांची बेरीज 103 आहे. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता भागाकार 2 येतो, बाकी 19 उरते. त्या सर्व संख्या शोधा. तुम्हाला संख्या दिल्या आहेत x आणि y. x ही मोठी आहे y पेक्षा. पहिल्या अटीनुसार आपला एक उदाहरण आपण तयार करून घेतो समीकरण. x प्लस वाय इज इक्वल टू 103. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी. दुसऱ्या अटीनुसार x इज इक्वल टू x इज ग्रेटर दॅन 2 प्लस 19 करूया. x इज इक्वल टू 2y इज इक्वल टू 19. तर समीकरण 1मधून 2 वजा करूया, ह्या 1मधून 2 वजा करूया. x प्लस वाय इज इक्वल टू 103 आणि x मायनस 2y इज इक्वल टू 19. म्हणजे आपला आन्सर आला आहे 3y प्लस 84. आता 3 याला काय होणार आहे, डिवाईड होणार आहे. y इज इक्वल टू 84 अपॉन 3. मग त्याचं काय आलं इक्वेशन, 84 अपॉन 3. बरोबर आहे. मग ह्याला काटाकाटी करा, त्याचा आन्सर होते उत्तर 28 उत्तर येते. म्हणजे आपली वायची व्हॅल्यू जी आहे ती 28 येते. तर वायची व्हॅल्यू जर आली तर आपण या ठिकाणी कुठे टाकू शकतो, XY पहिल्या इक्वेशनमध्ये टाका किंवा दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाका या मिळालेल्या. तर तुम्हाला वायची व्हॅल्यू टाकली की एक्सची व्हॅल्यू मिळून जाते. तिसरं राहिलेल्या इक्वेशनमध्ये पहा, आपण इथे काय करतो, वायची व्हॅल्यू टाकली 28. x प्लस 28 इज इक्वल टू 103. म्हणजेच काय आलं, एक्सची व्हॅल्यू काढतो आहे आपण. 103मधून 28 मायनस केले तर उत्तर किती आलं, 75. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली 75 आलेली आहे. म्हणजे त्या संख्या 75 व 28 आहेत असं आपण ग्राह्य केलं. ही दुसरी तुमच्या आलेले गुणोत्तर काढा. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, तुम्ही वाचत नाही, तुम्हाला खाली थोडं ब्लर झाला असेल, परंतु तो y2 आणि 25 आहे, y2 आणि 16 आहे, x अपॉन y आहे, 4 अपॉन 5 आहे. अशा प्रकारे योग आणि वियोग क्रिया आहेत इथे. त्यामुळे 48 प्लस 25 आहे, 3x मायनस y2 आहे, 3x स्क्वेअर मायनस y2 आहे. आणि याचं गुणोत्तरांचं प्रमाण जे आले 73 अपॉन 23 असं आलेलं आहे. पुढीलपैकी कोणती 2 उदाहरणे सोडवा. तर इथे मी फक्त वाचून दाखवते, गणित तुम्हाला समजेल की नाही तर माहीत नाही. छोट्या छोट्या अक्षरामध्ये रेड पेनने लिहिलं होतं, त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं पेनची इंक जरा पसरलेली आहे, कारण जुनी क्वेश्चन पेपर आहे, तुम्हाला त्यात जमणार नाही वाचायला. फक्त क्वेश्चन वाचते आणि पुढे जाते. पहिला 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10 9 आहे, तर त्या संख्या काढा. दुसरा
5 पुस्तकं व 7 पेन यांची एकूण किंमत 79 रुपये आहे. तर 7 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 77 रुपये आहे. तर 1 पुस्तक व 2 पेन यांची किंमत काढा. तिसरा आहे, समीरने आपल्या उत्पन्नापैकी 3% रक्कम समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले. तिच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहिले, तर तिचे मासिक उत्पन्न काढा. चौथा आहे, प्राप्तांकाचा मध्य 20 आहे. यापैकी पहिल्या 18 प्राप्तांकाच्या मध्ये 15 व शेवटच्या 18 प्राप्तांकाच्या मध्ये 25 असेल तर 18वा प्राप्तांक कोणता? आणि प्रश्न चौथा आहे 8 गुणांसाठी. कोणते 2 सोडवायचे म्हणजे 4 प्रश्न मार्कांसाठी आहे. सोडवा. x² + 12x - 20 अपॉन 3x - 5 इज इक्वल टू x² + 8x + 12 अपॉन 2x + 3. लास्ट बट नॉट लिस्ट आपला 5वा सुद्धा प्रश्न पाहायचा आहे. हा प्रश्न तुम्हाला दिसतो इथे, तुम्ही वाचू शकता. सारणी करायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे सारणी तुम्ही रफवर करून घ्या. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे 5वा. पुढील एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. एका खेळाच्या मैदानाची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट असते. मैदानाची परिमिती काढायची म्हणजे पेरिमीटर काढायचं आहे तुम्हाला. मैदान हे आता कसं आहे पहा, चौकोन असू शकतं, स्क्वेअर असू शकतं, परंतु त्यांनी काय सांगितले, लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे अशा प्रकारे ते मैदान आहे रेक्टँगल टाईप. त्याची लांबी रुंदी तुम्हाला काढायची आहे. 18, 14, 15, 19, 15 व ए दिलेली आहे. 15, 16 या प्राप्तांकाचा मध्य 16 आहे. तर एची व्हॅल्यू काढायची तुम्हाला आहे. मध्यक आणि बहुलक काढायचं आहे. तर अशा प्रकारे साधारणतः इथे प्रश्नपत्रिका दिलेली आहे. अशा प्रकारच्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. हा व्हिडिओ मराठी माध्यमाच्या मुलांपर्यंत जरूर पोहोचवा. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता आणि हवा तो अभ्यास करू शकता. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सी यू.